आज 12/5/26 रोजी दुपारी 1:23 मध्यवर्ती अग्निशमन केंद्र महात्मा फुले पेठ या ठिकाणी अग्निशमन दलाला कॉल आला की अप्पर डेपो जवळ काळे आणि सन्स या मंडपाच्या साहित्याला आग लागलेली आहे। त्याप्रमाणे अग्निशमन दलाचे जे जवळचे केंद्र होते या भागातले गंगाधाम, दोन्ही कोंडवे, कात्रज या ठिकाणच्या गाड्या रवाना करण्यात आलेल्या होत्या। त्या गाड्या पाठवल्या असता त्याच वेळेस काही मान्य या भागातले होते त्यांचे फोन आले, नागरिकांचे पण फोनचं प्रमाण वाढलं होतं। त्यामुळे अजून आम्ही गाड्या पाठवण्याची व्यवस्था केली। या ठिकाणी आमच्या अग्निशमन दलाच्या आपल्या एकूण 7 फायर इंजिन, जवळजवळ मला वाटतं 14 वॉटर टँकर होते। ह्यांनी आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी पाहिला असता 8000 स्क्वेअर फूटचा जो एरिया होता त्या एरियामध्ये त्यांनी भागामध्ये डिवाइड केलेले आहे। एका भागामध्ये 120 लांबी आणि 20 फूट रुंद असं जे पक्क बांधकाम असलेलं शेड होतं, त्याच्यामध्ये कार्पेट ठेवण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यातच काही LPG सिलेंडर होते ठेवण्यात आलेले होते काही कामानिमित्त। तर त्याच्यामध्ये ते आग लागल्यामुळे त्यांचा उष्णतेमुळे त्याचे स्फोट झाले आणि दलाच्या मदतीने आम्ही एका वेळेस 4-5 लाईनी तयार करून सदर आगीवर जेट व स्प्रेच्या साहाय्याने सतत पाण्याचा मारा करून ती आग पूर्णपणे विझवलेली आहे। जखमी वगैरे कोणी नाहीये। आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी प्रयत्न करून मंडपाचं 25% माल जळालेला आहे, इतर माल वाचलेला आहे। आम्हाला यश आलं असं की त्याच्या मंडपाच्या कडनी, ज्या गोडवांच्या कडनी जी बैठी घरं आहेत त्या घरांपर्यंत आग जाऊन द्यायची नव्हती, त्यासाठी आमचे शर्यतीचे प्रयत्न होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो। आम्हाला कॉल आलेला आहे 1:23 त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं 3 ते 4 मिनिटात आमची गाडी पोहोचलेली आहे, कारण हल्ली आमच्या 2-3 किलोमीटरवरती गाड्या आहेत, त्याच्यामुळे ती गाड्या लवकर पोहोचलेल्या आहेत। आणि जी टीम आहे आमची येणारी त्या टीमला या भागातले रस्ते वगैरे माहिती असल्यामुळे गाड्या लवकर पोहोचल्या। फायर ब्रिगेडच्या किती गाड्या या ठिकाणी होत्या आणि किती अधिकारी या ऑपरेशन मध्ये सहभागी होते? 4 फायर अधिकारी, फायर ऑफिसर होते आणि जवळजवळ 45च्या आसपास आमची फायरची टीम होती, कर्मचारी। असं म्हणून आम्ही काम केलं। दुपारी 1:23 कॉल आलेला आहे। त्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या ठिकाणी काही कामगार सुद्धा काम करत होते। या ठिकाणी अधिक माहिती घेता की 4-5 कर्मचारी होते, ते जेवण करून बसलेले होते एका समोरच्याच रूम मध्ये। त्यांच्यातील लक्षात आलेली आग लागल्याची आणि त्यांनी मग त्वरित त्यांच्या मालकाशी किंवा अग्निशमन दल यांच्याशी संपर्क साधून आम्हाला कॉल केले। एकंदरीत नुकसान किती झालं? कारण की नुकसानीचं माहिती अजून गाड्या सुद्धा जळाल्या आहेत। नुकसानीचं जरी 7 टू व्हीलर जळालेले आहेत, त्यांची एक मला वाटतं टेम्पो आहे मोठा मटेरियल नेण्या आणण्यासाठी आयशर, तर तोही जळालेला आहे। परंतु आता यांचं टोटल किती नुकसान झालेलं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाहीये। त्याचे जे मालक आहेत काळे म्हणून, तर त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली आहे, परंतु त्यांची आता मानसिकता नाहीये, कारण ते पण आता थोडं टेन्शन मध्ये आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत। परंतु आता किती नुकसान झाले, काही तर 25%चं नुकसान झालेलं आहे आमच्या माहितीने। सिलेंडरचे 3 स्फोट झालेले आहेत। नेमकं आगीचं कारण? आगीचं सुरुवात ज्या रूम मधनं झाली त्या रूम मध्ये आम्ही पाहणी केलेली आहे, परंतु आगीचं कारण निश्चित आम्हाला समजत नाहीये। आम्ही आपला शोध घेण्याचं काम चालू आहे। आज 12